श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरुत्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम्। औदुम्बरातळवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी ध्यानस्थ होवुनि समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नाथ संप्रदायात दत्तात्रय हे आदिदैवत आहेत, गुरु म्हणून मान्य केलेले आहेत। परंतु आज आपल्याला पाहायचं आहे महानुभव संप्रदाय आणि त्या महानुभव संप्रदाय आणि दत्तात्रयांच्या संबंधांची थोडी चर्चा चिंतन आजच्या भागात पाहायचं आहे। महानुभव हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय दत्त संप्रदायच आहे किंवा दत्त संप्रदायाशी संबंधित आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही। महानुभव संप्रदायामध्ये दत्तात्रेय एक, चांगदेव राऊळ, गुंडम राऊळ, चक्रधर स्वामी अशी त्यांची गुरु परंपरा महानुभव संप्रदायात आपल्याला बघायला मिळते। महानुभव संप्रदायामध्ये त्यांनी पंचकृष्ण असे मान्य केले देवता म्हणून। त्या पंचकृष्णांमध्ये अत्रिपुत्र दत्तात्रेयांचा समावेश आहे, ही विशेष महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। महानुभवांचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ब्रह्मा विष्णू महेश अशा रूपांनी दत्तात्रेयांना गौणत्व थोडं देतात। म्हणजे दत्त हे स्वरूप त्यांना ब्रह्मा विष्णू महेश या दृष्टीने स्वीकारणं तितकं त्यांना पचनी पडत नाही किंवा त्यांचा कल ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त असं मान्य करायला तयार नाही। याचं कारण असं आहे की महानुभव हा जो काही संप्रदाय आहे या संप्रदायाने त्यांचे जे 5 ईश्वरी अवतार मान्य केले त्या अवतार परंपरेमध्ये अत्रिपुत्र दत्तात्रय पहिले, श्रीकृष्ण 2, चक्रपाणी चांगदेव राऊळ, गोविंद प्रभू गुंडम राऊळ आणि 5वे श्री चक्रधर स्वामी महाराज हे 5 ईश्वराचे अवतार आहेत असं महानुभव संप्रदायाची परंपरा सांगते। महानुभव पंथानी महानुभव संप्रदायानी अत्रिपुत्र दत्तात्रय म्हणजे अत्री आणि अनसूयेच्या पोटी दत्तात्रय जन्माला आले हा पौराणिक संदर्भ मात्र स्वीकारलाय बरं का। आणखीन एक गमतीचा भाग म्हणजे असा की महानुभव संप्रदायानी अलर्क, सहस्रार्जुन, परशुराम ही पुराण कथेत आलेली जी काही पात्र आहेत त्यांचा आणि दत्तात्रयांचा जो संवाद झालाय किंबहुना दत्त महाराज आणि या पात्रांमध्ये झालेल्या आध्यात्मिक चर्चा या आपल्या या उपासना पद्धतीत घेतलेल्या आहेत। म्हणजे त्याचा खुलासा केलेला आहे, वेळ प्रसंगी त्याच्यावरती चर्चा, त्याचे संदर्भ त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणखीन एक विशेष जर आपण पाहिलं तर महानुभव पंथ दत्तात्रेयांना आदिगुरु स्वरूपात मान्य करतं। म्हणजे उपास्य दैवत म्हणून मान्य करतच करतं, पण उपास्य देवतेबरोबर म्हणजे एकीकडे देवत्व म्हणून मान्य करतं आणि याच्या पुढे जाऊन विचार केला तर ते केवळ दत्त हे आपलं देव नसून दत्तात्रेय हे आपले गुरु आहेत असं महानुभवपंथी मान्य करतात। म्हणजे उपास्य पण तेच आणि गुरु म्हणून पण तेच। बघा व्यवहारात साधारणपणे असं घडतं की गुरु म्हणून एक तत्व आहे, दोन्ही वेगळे नव्हेत, पण गुरु या रूपाने गुरु देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवतात, सद्गुरु भगवंताचं दर्शन आपल्याला घडवण्याचा मार्ग दाखवतात। परंतु गुरु वेगळे असतात, देव वेगळे असतात। म्हणजे सद्गुरूंच्या मार्फत सद्गुरु कृपेने देवापर्यंत जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो। पण काही काही चरित्राख्यानात आपण जेव्हा पाहतो आणि नीट निरीक्षण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं
बराच विस्तार होईल बोलण्याचा, परंतु रामदास स्वामी यांचं उदाहरण घेतलं तर राम हे दैवत पण आहे आणि राम हे समर्थांचे सद्गुरू पण आहेत, म्हणजे गुरु पण आहेत. आपण थोडा वेगळा विचार केला तर टेंबे स्वामी महाराजांचे दत्तात्रेय हे दैवत पण आहे आणि दत्त महाराजच टेंबे स्वामींचे म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे गुरु पण आहेत. सांगायचा मुद्दा इतकाच की महानुभव पंथीयांनी दत्तात्रेयांना देव म्हणून मान्य केलेलंच आहे, पण याच्याबरोबर सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे त्यांना ते गुरुस्थानी म्हणजे आदि गुरु म्हणून ते मान्य करतात. आता महानुभव पंथीयांच्या संकल्पनेतले दत्तात्रेय नेमके कसे येतो, आजच्या भागात आपल्याला तेच तर पाहायचंय. महानुभव पंथीयांच्या संकल्पनेतले जे दत्तात्रेय आहेत ते दत्तात्रेय कसे आहेत सांगू का, एकमुखी आहेत. आणि नुसते एकमुखी नसून मागे ह्याच्यावर आपण चर्चा पाहिले, 1100 पूर्व काळामध्ये एकमुखी दत्ताचीच आराधना उपासना चालत होती. जेव्हा आपण एकमुखी त्रिमुखी याचा विचार पाहत होतो तेव्हा मी मुद्दाहून हा खुलासा केला होता की साधारण 1100-1200च्या पूर्वी एकमुखी दत्ताची उपासना नाथ संप्रदाय महानुभव संप्रदाय असा तेव्हा उल्लेख केला होता. आज आपण महानुभव संप्रदाय आणि दत्तात्रेयांच्या संप्रदायाची काय घनिष्ठता आहे, काय संबंध आहे, काय अन्योन्य संबंध आहे तो आपण तपासत असताना दत्त ही संकल्पना महानुभव पंथीयांनी कशी घेतली तर त्यांच्या संकल्पनेतले जे दत्तात्रेय आहेत किंवा त्यांच्या धारणेतले जे दत्तात्रेय आहेत ते एकमुखी आहेत. एकमुखी दत्त आहेतच, शिवाय ते दत्तात्रेय चतुर्भुज आहेत. बघा काय गंमत आहे, म्हणजे आपण मागे षडभुज रूपाचं वर्णन केलंय, दत्त हे दैवत चतुर्भुज आहे असं पण आपण ऐकलंय आणि दत्त हे दैवत द्विभुज आहे असं पण ऐकलंय. याला प्रमाण सांगताना असं प्रमाण आपल्याला देता येईल, क्याय चतुर्भुज षडभुज सार अनंत बाहू तू निर्धार. रंगावधूत महाराज दत्त बावनेमध्ये म्हणतात, कधी द्विभुज आहेस, कधी चतुर्भुज आहेस, कधी षडभुज आहेस, क्याय चतुर्भुज षडभुज सार. कधी षडभुज, कधी चतुर्भुज, कधी द्विभुज. महानुभव पंथीयांच्या संकल्पनेतले दत्तात्रेय दत्तगुरु हे एकमुखी चतुर्भुज आहेत. आता त्यांचा जो संबंध आहे तो विष्णूचा अवतार किंवा देवत्रयीचा अवतार या संकल्पनेत कुठे अडकलेला नाही. त्यांनी गर्भीचा अवतार स्वीकारून परावर शक्तींचा स्वीकार केलेला आहे अत्रिपुत्र दत्तात्रेयांनी, अशी महानुभव पंथीयांची धारणा आहे. हा जो दत्त अवतार आहे हा 4ही युगात संक्रमित होतो असं महानुभव पंथीयांचं ठाम मत आहे. दत्तात्रेयांची जी वाणी आहे ती वाणी अमृत वर्षिणी असून त्यांचं दर्शन हे अतिशय अमोघ आहे अशी महानुभव पंथीयांची धारणा पक्की आहे. आता दत्तात्रेयांचा अवतार हा इतर अवतारांपेक्षा विलक्षण असून अदृश्य रूपाने दत्त महाराज सर्वत्र वावरतात असं तत्वज्ञान महानुभव पंथीय मोठ्या श्रद्धेनं व्यक्त करत असतात. आता दत्तात्रेय हे निरंतर दैवत आहे, तसंच ते संचार करणारं दैवत आहे आणि ते निरंतर संचार करतं, निरंतर वेगवेगळ्या स्थानांमध्ये जातं असं ही संकल्पना आहे. आता या संदर्भाने महानुभव पंथीय आणि दत्तात्रेयांचा नेमका अन्योन्य संबंध क्रमाक्रमानं आपण अशाच पद्धतीनं पाहू. ही मालिका अशीच पुढे पाहू. आज इथेच थांबू, वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.